मुंबईची निर्मिती ही ब्रिटिशांनी जरी केली असली तरी पण मुंबईमध्ये अशी काही स्थानं आहेत जी ब्रिटिशांच्या आधीपासूनची आहेत. त्यातलंच एक स्थान म्हणजे मुंबईतलं हे माझगावची गावदेवी मंदिर. खरं म्हणजे भंडारवाडा टेकडी ज्या ठिकाणी आहे ह्या टेकडीवर हे देऊळ आहे. हे देऊळ नक्की इथे कसं बांधलं गेलं आणि या देवीचं स्थान हे इथे कधीपासून आहे हे आपण जाणून घेतो आहे आणि इथले जे पुजारी आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. काय सांगाल? खरं म्हणजे ही जे देऊळ आहे खूप जुनं आहे, म्हणजे मुंबईच्या निर्मितीच्या आधीपासूनचं हे देऊळ आहे. काय सांगाल याविषयी? पूर्वी जसं मुंबई बेटं होती, 7 बेटं होती, तशापैकी हे एक बेट माहीम, वरळी, कुलाबा अशा स्वरूपात प्रत्येक बेटावर एक एक अधिष्ठान आहे. आज पण होतं, जसं की मुंबादेवी, काळबादेवी, महालक्ष्मी, बाबुलनाथ, तुमची प्रभादेवी अशी सर्व अधिष्ठानं आहेत आज देखील. आणि नंतर ही ब्रिटिशांनी सर्व व्यापाराच्या दृष्टीने वसाहत केली, बेटं बुजवून मुंबई घडवली. त्याच्यात त्यांनी कुठेही त्याला धक्का पोचवला नाही, जे अधिष्ठान आहे त्याला. आणि आजमितीला पण ती सर्व तिथे देवस्थानं शाबीत आहेत आणि त्याचे वार्षिक पारंपरिक उत्सव होत असतात. तशापैकीच हे गावदेवीचं अधिष्ठान खरं म्हणजे पाहिलं गेलं तर इथे पेशवाईचा पण एक इतिहास आहे. तुम्ही काय तो नक्की? जेव्हा वसईचा किल्ला येत नव्हता महाराजांच्या ह्याच्यात, पेशव्यांच्या ताब्यात, त्यावेळी त्यांनी 2 चढाया केल्या होत्या. अगोदर 2 चढाया झाल्या होत्या, दोन्ही असफल झाल्या होत्या. जेव्हा दरमजल करत छोटे पेशवे चिमाजी आप्पा यायचे इथे ह्या डोंगरावर, त्यांची संपूर्ण असायचं. कड पडेना ना मिळेना, तेव्हा देवीला तिसऱ्यांदा साकडं घातलं, मी परत गड जिंकून आलो तर मी तुझं ओटी खणानाराने भरेन. तसं त्यांनी गड जिंकल्यावर ते स्वतः दरमजल करत संपूर्ण त्यांच्या फौजफाट्याचं त्यांनी ओटी भरली होती. इथे त्यांचं सर्व पूर्ण जेवण अन्न वगैरे असायचं. आणि नंतर ते गड जिंकल्यानंतर येऊन ओटी भरून पुढच्या मार्गाला पुण्याला गेले होते. या सगळ्यामध्ये आपल्या देवीचं म्हणजे पूर्वी देऊळ कसं होतं, हळूहळू देऊळ कसं बदलत गेलं, काय सांगाल? पूर्वी असं फक्त पाषाण होतं, देऊळाचं स्वरूप नव्हतं. नंतर कालांतराने आमच्या पूर्वजांनी वगैरे ते घडवलं, म्हणजे साधं होतं, त्याच्यात थोडी बदल होत गेले. आता कायापालट झाला. या संपूर्ण डोंगराच्या देवळाचं हेरिटेजमध्ये यामिनी जाधवांनी नोंद केली. आता त्याचा जीर्णोद्धार पण चालू आहे. सगळं टप्प्याटप्प्याने होत गेलं, कालांतराने त्याचा बदल होत गेला. पूर्वी एकदम कच्चे रस्ते होते, मातीचे रस्ते होते, दर पावसाळ्यात लँडस्लाईड व्हायचं, असं स्वरूप होतं. सगळ्या म्हणजे अधिष्ठानं आज देखील आहेत. त्यातलं हे एक अधिष्ठान आहे गावदेवी. ही सगळी नंतर वसाहत झाली, म्हणजे कोळीवाडा, तुमचं कासार गल्ली, सुतार गल्ली, सगळ्या समूहाने इथे एकेकाने आपली वसाहत घडवली जेव्हा मुंबई घडल्यानंतर. पण त्याआधी ही सगळी अधिष्ठानं होती. नक्कीच आपण बघितलं की ही जी अधिष्ठानं आहेत ही फार जुनी आहेत. जाणून घेतलं. इथे नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे नक्कीच आपण बघतोय की भाविकही आलेत. आपण काही भाविकांशी बोलतोय, त्यांचा अनुभव जाणून घेतोय. आणि माझं नाव लीना राहुल नाईक. मी इथे आमच्या आजोबांच्यापासून इकडे येतात, त्यामुळे आम्ही राहायला आता मी ग्रँड रोडला आहे आदिगिरी गावात. आणि नंतर जरी आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो होतो तरीही काहीही असेल तरीही देवीच्या आशीर्वादासाठी, सुख असेल दुःख असेल त्यासाठी आम्हाला देवीचा आशीर्वाद हा लागतो. आणि मीच असं नाही, आमच्या पूर्ण माझी बहीण असो, भाऊ असो किंवा आणखीन काका वगैरे सगळेच आमच्या अख्ख्या फॅमिलीतले सगळेजण इथे येऊन देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कोणतंच कार्य करत नाही. माझं नाव कविता साबाजी शेडगे. मी इथेच वाढलेली आहे, म्हणजे लहानपणात माझं इथेच गेलेलं आहे माझगावमध्येच. आणि आता माझं लग्न झालं पण मी माझगावमध्येच आहे. आणि आमचा जन्म झाल्यापासून आम्ही गावदेवीला येतो आहे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत. प्रत्येक नवरात्रात म्हणा, मार्गशीर्षमध्ये म्हणा, प्रत्येक येऊन देवीची ओटी भरतो. कुठलंही घरातलं शुभकार्य असू दे, काही असू दे, मुलांच्या परीक्षा असू दे, प्रत्येक वेळी आम्ही येऊन देवीचा आशीर्वाद घेऊन जातो. आम्ही खूप मानतो. आमची ग्रामदेवता आहे, आमची कुलदेवता आमची एकवीर आहे, पण आम्ही हिलाच प्रत्येक वेळी येतो आणि ओटी वगैरे भरून जातो. आम्हाला खूप म्हणजे तिचा आशीर्वाद आहे. प्रत्येक कार्यात ती आम्हाला यश देते. आणि काहीही संकट आलं तर आम्ही तिला हाक मारतो. ती आमच्या नेहमी सदैव पाठीशी असते.
काय तर मोठ्या प्रमाणावर भाविक इथे नेहमी येत असतात. आता नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे देखील भाविक येतात. मात्र गावदेवी माझगावची असल्यामुळे इथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. मोठ्या प्रमाणावर भाविक इथे येत असतात. बघत रहा ETV भारत.